रस्त्यानं जाताना अशा व्यक्तीची भेट होईल असं कधी वाटलं नाही. तर रामराम मंडळी, मी आपला शेतीमित्र आज आपल्या ऍग्रिकल्चर कॉलेज जळगावला जाताना रस्त्याने एका झाडाखाली आजोबा भेटले. म्हटलं एवढ्या कडकत्या उन्हामध्ये हे आजोबा झाडाखाली नेमके काय करून राहिले. गाडी थांबवली, जवळ गेलो. लिंबाच्या झाडाच्या निमुळ्या पडतात ते आजोबा जमा करू राहिले. म्हटलं आजोबा तुम्ही याचं काय करता. आजोबा मी काही करत नाही, मी हे जमा करतो शेतकऱ्यांना विकतो. आता हे कशासाठी, तर उत्तम प्रकारे निमुळे अर्क या निमुळ्यापासून तयार होते. आता आपल्या शेतीमध्ये निमुळे अर्काचा वापर करायचा आहे. म्हटलं चला आजोबांना थोडीशी मदत होते आणि आपले काम होऊन जाते. 2-5 पैसे आबालाही भेटले आणि आपले काम झालं. याच निमुळीपासून जबरदस्त असा 5% निमुळे अर्क आता घरीच आपण तयार करणार आहे. दिसेल जर हे निमुळी तुम्हाला कमजोर वाटले तरी पॉवरफुल काम आपल्या पिकांवर करते. म्हणजे आपलं कापूस पीक असो किंवा कोणत्याही पिकावर अतिशय कडूजारपणा जार सोडते, जेणेकरून आपल्या पिकावर कुठल्याच प्रकारची रोगराई कीड अळी त्या ठिकाणी येत नाही. कॉलेजमधून घरी आलो, सर्वात अगोदर निमुळ्याची वाळू घातल्या. आता 4 ते 5 दिवस कळ गेला ऊन देणार आहे आणि नंतर याची प्रोसेस जी आहे ती चालू होणार आहे. ती संपूर्ण प्रोसेस या आयडीवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे की निमुळे अर्क तयार कसा करावा. म्हणून फॉलो करून घ्या. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.